मग स्त्रीवाद काय आहे तर स्त्रीवाद हा ऐतिहासिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या पक्क्या तथ्यांवर जे आहे तर ती अगदी भक्कम असायला पाहिजे, पक्की असायला पाहिजे. आणि या तथ्यांवर जागृती, आकलन, परिदृष्टी आणि कृतींच्या पातळ्यांवरती आधारित असतो. आणि म्हणून स्त्रीवाद जो आहे तो समानतेच्या अधिकाराचा सतत आग्रह धरत असतो. आता इथे समानतेचा अधिकार कोणाच्या बरोबर तिला समानता आणायची आहे तर पुरुषांच्या बरोबरीचा, समतेचा, समानतेचा अधिकार. आणि मग यासाठी स्त्रियांनी जो संघर्ष केला, यासाठी स्त्रियांनी ज्या चळवळी केल्यात त्या चळवळी म्हणजे एक त्याला असं म्हणता येईल की त्या स्त्रीवादी चळवळी होत्या. आणि या स्त्रीवादी चळवळीच्या आधारे आपल्या विचारसरणीचा प्रभाव सर्वत्र पाडून स्त्रियांनी स्त्रियांच्याच प्रश्नांना वाचा फोडली. यातून काय प्राप्त झालं तर वेगवेगळ्या विचारसरणीच्या स्त्रिया. आता एखादी चळवळ जर आपल्याला म्हणायची असेल तर ती चळवळ जेव्हा एखादी कृतीत उतरवल्या जाते तर या चळवळीमध्ये काय असतं तर अनेक प्रकारचे लोक ह्या ज्या स्त्रियांच्या चळवळी आहेत या स्त्रियांच्या चळवळीमध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही एकत्र येत होते. आणि हे दोन्ही जे एकत्र येत होते ते वेगवेगळ्या विचारसरणीचे किंवा वेगवेगळ्या विचारसरणीचे पुरुष स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजामध्ये पुढे येत होते. आणि जसा जसा काळ स्त्रियांच्या प्रश्नाची जी धार होती, स्त्रियांचे जे प्रश्न होते, स्त्रियांचे ज्या त्यांची जी काही त्यांच्यावरती जे काही किंवा त्यांच्यावर जे काही अन्याय सुरू होते त्या अन्यायाविरोधात किंवा त्यांविरोधात अधिकाधिक तीव्रता कशी आणता येईल जी काही लोक होती चळवळीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले जे काही स्त्री पुरुष होते तर ते चर्चा करायचे, ते विचार करायचे. आणि मग ती जी चळवळी आहे त्या चळवळीतून स्त्रियांच्या प्रश्नांची धार अधिकाधिक तीव्र होत गेली. संपूर्ण जगाचं लक्ष केंद्रित करून स्त्रियांच्या समस्या सोडविण्यावरती चळवळीच्या आधारे भर दिला गेला. हा जो भर दिला गेला यावरून आपल्याला असं म्हणता येईल की हे एक फार मोठं यश स्त्रीवादी चळवळीने मांडलेले आहेत. फेमिनिझम इज अन अवेअरनेस ऑफ वुमेन्स operations and exploitations in society at workplaces and within family and consciousness action by women and men to change this situation. याच्या आधी पण मी उदाहरण दिले की स्त्रियांचे प्रश्न आहेत, स्त्रियांचे नाहीये तर ते त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या जिथे ते स्त्रिया काम करतात त्या कार्यालयामध्ये किंवा त्यांच्या जागेवर म्हटलं तरी चालेल. तर ह्या ज्या सगळ्या जे प्रश्न आहेत ही प्रश्न सोडवण्यासाठी, ही परिस्थिती चेंज करण्यासाठी ही व्याख्या त्या पद्धतीचा आपल्याला विचार करायला शिकवते. ही जी अवेअरनेस वुमेन्स जो कोणी समाजातील लैंगिक शोषण, विषमता यांचे अस्तित्व व इतरांना जाणवून तो फक्त जाणत नाही, जे काही लैंगिक भेद जे आहेत आणि
होणारं स्त्रियांचं शिक्षण आहे, स्त्रियांच्या बाबतीतली भेट आहे, त्यांचं अस्तित्व जाणू शकतो आणि ते इतरांना जाणवून देऊ शकतो. ज्याला पुरुषांचं वर्चस्व आणि पुरुष प्रधानता समजू शकते आणि जो या विरुद्ध कोणती तरी कृती करतो, ती कुठलीही व्यक्ती असो, स्त्री असो, पुरुष असो, बालक असो, मुलगी असो, ती व्यक्ती ही स्त्रीवादी असते. तर काय सांगता येईल की स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या चळवळीमध्ये सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती स्त्रीवादी व्यक्ती. तर या स्त्रीवादातली काही गृहीतक सुद्धा ठरवल्या गेलेली आहेत. लोकशाही लोकशाही हक्क, त्यांचे लोकशाही हक्क ते कोणकोणते? तर स्त्रियांचे व्यक्तिमत्व आणि निर्णय, दोन बाबी इथे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून विचार करायला लागणाऱ्या बाबी. स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाला ना होऊ नये, मूलभूत गृहीतक स्त्रीवादामध्ये तिथे सांगितल्या गेलेल्या आहे. मग याचा परिणाम काय झाला? तर ही जी मूळ संकल्पनेच्या आधारावरती स्त्रियांच्या शिक्षणावर व व्यवसायांवर बंधने आणू नयेत. नंतर ज्याला आपण म्हणतोय की व्यक्तिमत्व किंवा तिचे निर्णय. आता निर्णयाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्याला असे सांगता येईल की मूल हवं की नको, हा सुद्धा एक स्त्रीचा निर्णय असावा. आणि म्हणून असा निसंदिग्ध केलेला आहे. त्यानंतर आणखीन एक इथे स्त्रीवाद म्हणजे काय? तर स्त्रीवाद हा कायदेशीर परिवर्तन देतो. आता कायदेशीर परिवर्तन जे असतात त्या कायदेशीर परिवर्तनामध्ये स्त्रियांना कायदेशीर समानतेचे स्थान कशा पद्धतीने मिळवून देऊ शकू, हा स्त्रीवादाचा एक दुसरं गृहीतक किंवा दुसरा मुद्दा किंवा दुसरं उद्दिष्ट असंही आपल्याला तिथे म्हणता येतं. आणि म्हणून स्त्रीवादी जे आहेत ते स्त्रीवादी विषमतेविरुद्ध संघर्ष, घर आणि कुटुंब ह्यांच्यातले संघर्ष, असे अनेक प्रश्न घेऊन स्त्रीवादी हे चळवळीत उतरतात. आणि स्त्रियांच्या न्यायाचा प्रश्न ज्या चळवळीद्वारे उचलला गेला त्या चळवळी म्हणजे स्त्री मुक्ती चळवळी आहेत असे आपल्याला इथे म्हणता येतं. स्त्री मुक्ती चळवळ, स्त्री मुक्ती चळवळ म्हणजे काय? स्ट्रगल अगेन्स्ट वुमेन्स सबऑर्डिनेशन टू मेल विदिन होम, ॲट वर्कप्लेस अँड इन सोसायटी, स्ट्रगल अगेन्स्ट देअर डबल बर्डन इन प्रोडक्शन अँड रिप्रोडक्शन. की जे संघर्ष तिच्या मनामध्ये चाललेले आहेत, स्त्रीत्व किंवा स्त्रीचा गुणधर्म, पुरुषत्व किंवा पुरुषाचा गुणधर्म, हे जरी जैविक जीवशास्त्रीय शारीरिक फरक ठरविण्याला आव्हान देतात तरी सुद्धा स्त्रीवादी असं सांगतात, असं समजतात की स्त्रियांना स्वतंत्रपणे फक्त विषमता आणि भेदाभेद यांच्या विरोधातच संघर्ष करावा लागत नाही, तर त्यांना पुरुष, समाज आणि सरकार या सर्वांकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सुद्धा लढावं लागतं. आणखीन स्त्रीवाद्यांची भूमिका आहे की स्त्रीवादी असंही समजतात की स्त्रीचा जो निम्न दर्जा आहे, स्त्रीला जी निम्न भूमिका दिलेली आहे ती भूमिका पुरुष मुळे आलेली आहे. आणि म्हणून स्त्रीवरील अन्याय, अत्याचार यातून निर्माण होणाऱ्या समस्या समजणे, दुसऱ्या स्त्रियांच्या समस्या समजून घेणे आणि संघर्ष करणे, ज्यामुळे सद्यस्थिती बदलेल, समाजही बदलेल
आणि स्त्रीवादाधिष्ठ आहे, हे उद्दिष्ट सुद्धा सफल होईल. तर अशा पद्धतीने स्त्रीवादी स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रिया समतेसाठीच संघर्ष करत नाही, तर समतेवर आधारलेला समान हक्क, पुन्हा सांगते, स्त्रीवादी स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रिया फक्त समतेसाठी संघर्ष करत नाहीये, तर समतेवर आधारलेला समान हक्क त्यांना हवा आहे. आणि यावरून आपल्याला असंही म्हणता येतं की त्यांचा जो लढा आहे स्त्रीवाद्यांचा, तो लढा समतेचा आणि सामाजिक न्यायाच्या तत्वाचा आहे. इंग्लिशमध्ये आपल्याला म्हणता येईल, फेमिनिझम इज अ स्ट्रगल फॉर द अचिव्हमेंट ऑफ वुमेन्स इक्वॅलिटी, डिग्निटी अँड फ्रीडम ऑफ चॉईस ऑफ कंट्रोल ओव्हर देअर लाईव्स अँड बॉडीज विदिन द आउटसाइड द होम. फक्त घरापुरतं मर्यादित नाही, तर घराच्या बाहेर सुद्धा जो कुठला तिला संघर्ष करावा लागतो आहे, तो संघर्ष इक्वॅलिटी, डिग्निटी अँड फ्रीडम ऑफ चॉईस, हे जे नियंत्रित याच्यावरती जे पुरुषांचं नियंत्रण आहे, ते पुरुषांचं नियंत्रण संपुष्टात यावं आणि तिला समानता प्राप्त व्हावी, म्हणून समतेवर आधारलेला समान हक्क. काल सांगितलं मी, काल एक उदाहरण पण तुम्हाला दिलेलं होतं की जेव्हा स्त्री आणि पुरुष दोघेही काम करत असतात, तर बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना कमी पगार आणि पुरुषांना जास्त पगार दिला जातो. आणि मग इथे समतेवर आधारलेला समान हक्क, स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समता, हेच गृहीतक पुढे धरून स्त्रीवादी स्त्रियांचा संघर्ष सुरू आहे, स्त्रीवादी चळवळी सुरू आहेत. स्त्रीवादी चळवळी आहे, या स्त्रीवादी चळवळी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण करतात, वेगळ्या दृष्टिकोनातून चिकित्सक चर्चा करतात आणि प्रत्येक दृष्टिकोनातून स्त्रीवाद, पितृसत्ताक पद्धती, पुरुषांचं वर्चस्व आणि लिंगभेद यामुळे जी असमानता निर्माण झाली त्याचं आकलन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने करतात. आणि मग हे जे वेगवेगळ्या पद्धतीने जे लक्षात येत आहे, मुक्ती चळवळीबाबत 3 मुख्य विचार प्रवाह सांगितले गेलेले आहेत. आता 3 मुख्य विचार प्रवाह कोणकोणते आहेत? तर पहिला आहे उदारमतवादी विचार प्रवाह, लिबरल पॉइंट ऑफ व्ह्यू. दुसरा आहे सोशलिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू ने केलेला विचार. तिसरा आहे जहाल विचार प्रवाह, म्हटलेला रेड पॉइंट ऑफ व्ह्यू ने केलेला विचार. आणि चौथा आहे हेट्रोजेनिक. आता हे जे वेगवेगळे विचार प्रवाह समाजामध्ये आलेले आहेत, स्त्रीमुक्ती चळवळीच आहेत, स्त्रियांच्या बाबतीतले प्रश्न चळवळी घेतलेले आहेत, पण त्यांची विचारसरणीच्या आधारावरती त्यांनी केलेलं विश्लेषण, त्यांनी केलेल्या चिकित्सक चर्चा, त्यांच्या दृष्टिकोनातून स्त्रीवाद म्हणजे काय, त्यांच्या दृष्टिकोनातून पितृसत्ताक पद्धती म्हणजे काय, त्याच्यात त्यांना आधारित एक 3 ते 4 प्रकारचे स्त्रीवादी चळवळीबाबतचे विचार प्रवाह तयार झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये उदारमतवादी विचार, तर उदारमतवादी विचार प्रवाह जो आहे लिबरल फेमिनिझम, ह्याचा जो उदय आहे हा उदय झाला 16व्या शतकामध्ये. आता 16व्या शतकातली जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीचं जेव्हा विश्लेषण केलं जातं तेव्हा आपल्याला असं तिथे आढळून येतं की स्त्रीवादाची
जी जबाबदारी आहे किंवा स्त्रियांच्या बाबतीतले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडविण्याची जबाबदारी जी आहे ती सरकारची जबाबदारी आहे असं इथे उदारमतवादी सांगत असतात. स्वातंत्र्य आणि मुक्ती, स्वातंत्र्य आणि मुक्ती या कल्पनेतून स्त्रीवाद हा जो आहे या स्त्रीवादाला उदारमतवादी स्त्रीवादाला इथे प्रेरणा मिळालेली. सामाजिक आणि वैयक्तिक या दोन्ही क्षेत्रातील जीवनाला या वादात महत्व दिले गेलेले. आता याच्यामध्ये प्रमुख कोण होते? 16व्या शतकातले हा स्त्रीवाद आहे आणि याला नाव दिलं गेलेलं आहे उदारमतवादी स्त्रीवाद. लेडी वॉलस्टोनक्राफ्ट, एलिझाबेथ, लेडी स्टेंटन, हॅरियर टेलर यांचं जे काही लिखाण त्या काळामध्ये केलं गेलेलं होतं त्या लिखाणाचा प्रभाव या उदारमतवादी स्त्रीवादावरती दिसून येतो. स्त्रियांबद्दलचे प्रश्न, स्त्रियांबद्दलचे विचार, पुरुष प्रधान संस्कृतीबद्दलचे विचार, जे काही विचार या लेखकांनी आपल्या लेखणीतून मांडलेले होते त्या लेखणीचा प्रभाव त्या काळामध्ये दिसून येत होता. आता हा जो वाद आहे या वादाला 20व्या शतकामध्ये गती मिळाली. सुरू झाला 16व्या शतकात आणि 20व्या शतकामध्ये उदारमतवादी स्त्रीवादाला गती मिळाली आणि 1960च्या दरम्यान स्त्री चळवळीत हा जो उदारमतवादी स्त्रीवाद आहे याला प्रमुख स्थान प्राप्त झालं. लक्षात घ्या, 16व्या शतकामध्ये याचं बीज पडलेलं आहे. 16व्या शतकामध्ये याचा उदय झालेला आहे आणि हे जे उदारमतवादी स्त्रीवाद आहे हा उदारमतवादी स्त्रीवादाला गती मिळाली 20व्या शतकामध्ये, तेही 1960. आणि स्त्रियांच्या चळवळीमध्ये हा जो उदारमतवादी स्त्रीवाद आहे याला प्रमुख स्थान प्राप्त. आता उदारमतवादी स्त्रीवादाचं एक प्रमुख तत्व सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. ते प्रमुख तत्व काय होत? तर स्त्री पुरुष समानता म्हटलं तर आपल्या असं लक्षात येत आहे की समान अधिकार, समान संधी. जे अधिकार पुरुषांना तेच अधिकार स्त्रियांना, ज्या संधी पुरुषांना तीच संधी स्त्रियांना सुद्धा. नंतर स्त्री पुरुषात केल्या जाणाऱ्या लिंगभेदाला या वादामध्ये कुठलेही महत्व दिले जात नाही आणि म्हणून लिंगभेदातून निर्माण झालेल्या सामाजिक फरकाला किंवा भेदभावालाही महत्व दिले जात नाही. उदारमतवादी स्त्रीवाद जो आहे या उदारमतवादी स्त्रीवादाच्या चळवळीमध्ये कुठलाही लिंगभेद जो आहे किंवा लिंगभेदातून निर्माण झालेले जे काही सामाजिक फरक आहे त्याला सुद्धा कुठल्याच पद्धतीचं महत्व दिलं जात नाही. आणि म्हणजे प्रमुख तत्व जे ते समान अधिकार, समान संधी. आणि स्त्री पुरुषात लिंगभेद निर्माण झालेल्या भेदभावाला प्रखर विरोध. हे दोन महत्वाचे इथे सांगितले गेलेले आहेत तत्व. हे दोन्ही तत्व उदारमतवादी स्त्रीवादाचे सांगितले गेले. पण या उदारमतवादी स्त्रीवादात मात्र पितृसत्तेच्या कल्पनाची चर्चा केलेली नाही. कारण पितृसत्ता जेव्हा आपण म्हणतो तिथे पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि पुरुषप्रधान संस्कृती या उदारमतवादी स्त्रीवाद्यांनी संपूर्णतः नाकारलेली आहे. आणि म्हणून इथे गृहीत धरलाय की स्त्री पुरुष समानता साधली गरज आहे आणि म्हणून पितृसत्तेला कुठलाही थारा या वादामध्ये सांगितला गेलेला नाही.
नंतर याचं एक योगदान आपल्याला असं सांगता येईल की या उदारमतवादी योगदान जे आहे, तर एकतर स्त्रियांच्या प्रश्नाला वाचा फोडली गेली, स्त्रियांच्या राजकीय क्षेत्रातील सहभाग वाढवला गेला, कायदेशीर सुधारणांचा जोरदार पुरस्कार केला. त्याचं एक उदाहरण इथे दिलेलं आहे. 1975 1985 नेशन जे होतं, या या युनायटेड नेशनच्या दशकाला याच्यामुळे चालना मिळाली. स्त्रियांमार्फत स्त्रियांचे नोकऱ्यांचे जाळे निर्माण करण्याची सुद्धा प्रेरणा मिळाली आणि प्रजोत्पादकीच्या नियंत्रणाच्या हक्कांची माग इथे स्त्रियांनी केली. आणि म्हणून हा जो उदारमतवादी स्त्रीवाद आहे, सुरुवातीचा 16व्या शतकातला स्त्रीवाद आजही आपण इथे त्याची जी बीज आहेत ती बीज जरी 16व्या शतकात रुजवली गेली असली तरी आपल्याला 20व्या शतकात सुद्धा तो उदारमतवादी स्त्रीवाद समजून घेणं तितकंच महत्वाचे ते ठरत आहे. कळलं इथपर्यंत? उद्या आपण दुसरा जो वाद आहे तो दुसरा वाद, तर आज आपण पहिला वाद जो घेतलाय तो आहे उदारमतवादी. तर उदारमतवादी स्त्रीवादाबद्दल तुम्हाला कितपत समजलं आहे ते जरा सांगा मला. लिबरल फेमिनिझम